विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. आजकाल आपण समाजामध्ये पाहिलं तर आपल्याला हे पाहायला भेटतं महाराज. आजकाल कीर्तनामध्ये जो विनोदी कीर्तनकार असेल तो मोठा कीर्तनकार आहे, आणि थोडंसं महाराज भगवंताबद्दल सांगत असेल, चिंतनीय कीर्तन सांगत असेल, देवाचे चरित्र लाभले सर्वथा, देवाचे चरित्र लाभले सर्वथा, चरित्र लाभले सर्वथा, देवाचे चरित्र हे विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, देवाचे चरित्र लाभले सर्वथा, देवाचे चरित्र लाभले सर्वथा, सर्वथा सर्वथा. देवाचे चरित्र नावडे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे. सांगितले महाराज, आजकाल समाजामध्ये भगवंताविषयी सांगितलेलं लोकांना पटत नाही, पचत नाही. कारण पहा, कीर्तनाच्या काही मर्यादा आहेत महाराज. भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या सांगितलंय. भक्ती ज्ञानाशिवाय काहीही कीर्तनामध्ये सांगू नये. मग तुम्ही म्हणाल ताई, तुम्ही असं म्हणताय की कीर्तनामध्ये विनोद नसावा. विनोद नसावा या मताची सुद्धा मी नाही. विनोद असावा, पण किती असावा महाराज? कीर्तनाला विनोदाची झालर असावी, बरोबर की नाही? एखादा ड्रेस जर आपण शिवला, त्याला छोटीशी झालर लावली तर ड्रेस कसा दिसेल? सुंदर दिसेल. आणि तो ड्रेस जर संपूर्ण झालरीचा असेल तर चांगला दिसेल का? नाही महाराज. तसं कीर्तन जर तुम्ही सगळं झालरीचं करत असाल, कीर्तन म्हणावं लागेल का? नाही. म्हणून आपण कीर्तन करत असताना कीर्तन हे कीर्तनाच्या जागी ठेवलं पाहिजे, आणि तमाशा हा तमाशाच्या जागेवर ठेवला पाहिजे. कीर्तन करत असताना कीर्तनाला तमाशात न्यायचं नाही, तमाशाला कीर्तनामध्ये आणायचं नाही. कीर्तनाच्या मर्यादा सांभाळून आपण कीर्तन केलं पाहिजे. आणि फक्त कीर्तनकाराला दोष देऊन उपयोग नाही, कीर्तन ठेवणाऱ्यांची सुद्धा चुकी आहे. तुम्ही विनोदी कीर्तनकार ठेवताय म्हणून विनोदी कीर्तनकार होतोय. तुम्ही जर विनोदी कीर्तनकार ठेवला नाही तर कदाचित विनोदी कीर्तनकार होणार नाही. मग परिवर्तन कुठून करायचे? तर परिवर्तन अगोदर तुमच्यापासून पाहिजे, बरोबर की?